जय श्रीराम. जसं काय तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये बोललो होतो की सायलेन्सर काढायचं आहे, तर त्यासाठी आपल्याला ना पहिले ना हा एक नट आहे इथं आणि दुसरा एक नट आहे ना इथं आहे खाली, दिसतोय का? हे पहा, हां हे दोन नट काढल्यानंतर आपलं सायलेन्सर बाहेर येईल आणि हे वरचं कवर आहे वाटतं, हे पण एकदा चेक करू, हे काढावं लागतं का काय. मला ना एकदा स्टॉक साऊंड आहे ना ऐकवतो. हा जो आवाज आहे ना तो एवढा व्हायला केला, या आवाजामुळे मी खरं तरी गाडी घेतलेली, नाही तर दुसऱ्या गाड्यांचा आवाज एवढा फायनल निघत नाही. तिचा जो आवाज निघतो ना नेक्स्ट लेवल. सायलेन्सर खोलण्यासाठी हे दोन स्पॅनर आहे आपले का, हा एक आहे, अरे पडला, हा एक आहे. हा जो मोठा स्पॅनर आहे तो इथं लागणार आहे या नटला, आणि तो जो छोटा आहे तो जो आतमध्ये जो नट दिसतोय ना तो छोटा आहे. एक मिनिट, हा जो नट आहे ना छोटा त्याच्यासाठी तो स्पॅनर तर काही बसला नाही. तो जो मोठा आणलेला हा किती नंबर आहे, 15 नंबरचा स्पॅनर आहे, तो चेक करतो बसलेला आहे. इथं आतमध्ये दाखवा, हा इथून पण फिरतोय, बघावं लागेल. एक मिनटं, अरे दोन लागतील, दोन स्पॅनर लागलेले, चेक करू. दोन क्लिप्स निघाले आणि तो जो छोटा नट आहे हे दोन नट काढलेले, त्याच्यानंतर हे दोन नट निघालेले हे पुन्हा लावून द्यावं लागतील, कारण हे जे लबर आहे किंवा हे काही खराब नको होण्यासाठी त्याच्यामुळे काढून ठेवावं लागतील. हा जो आतमधला नट आहे तो लूज करतोय, सायलेन्सर काढून. हे आपलं सायलेन्सर बाहेर निघालेलं आहे, इथं दाखवा सर. ही जी क्लिप आहे ही एक तर यालाच ठेवू, नाही तर ही क्लिप पण काढून घेऊ, आपण काढून घेऊ ही क्लिप. सॉरी काही जास्त दिवस आपल्याला सायलेन्सर काढता नाही येणार, कारण जर पप्पांनी बघितलं तर पप्पा माझ्या भोवती डायरेक्ट तांडव चालू करतील. त्यांना समजायचे आता आपल्याला परत सायलेन्सर पण लावून द्यावा लागेल. 1-2 दिवस काढून ठेवू, त्यानंतर लावून देऊ. हा जुना नट हा पुन्हा लावून देऊ. आता तुम्ही ज्या प्रकारे बघितलं आपण सायलेन्सर तर काढून ठेवलं, आता तुम्हाला ना सायलेन्सर काढल्यानंतरचा आवाज ऐकवतो. आता जे तुम्ही क्लिप पाहिल्या ते आम्ही काढल्या, भाई गाडी एवढी फास्ट निघून जाते का कॅमेरा वळवायला सुद्धा टाइम भेटत नाही.
त्यानंतर भाई गाडीचे ब्रेकिंग भाई एक नंबर आहे. मागचा पण पुढचा पण. मागचं हे बेस आहे त्याच्यामुळे तो ब्रेक लागतो सुटतो नाही का. आणि पुढचं काय पुढचं तर आपल्या होतं गाडी डायरेक्ट जागावर स्टॉप होती. आणि त्यानंतर दुसरा विषय असा राहिला का तुम्ही एक क्लिप बघितलंच असाल. आता बघूया 4-5 दिवस किंवा जोपर्यंत पप्पा बघते नाही तोपर्यंत आपण ठेवू. सायलेन्सर काढेल राहील. आणि पप्पा जर बोलले तर आमच्याकडं बोलते नाही, आमच्याकडं डायरेक्ट रट्टा राहतो. त्यानंतर पाहू पुढं सायलेन्सर टाकून मग दुसरं काही चेंजेस करू. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.